माहोरा शाळेत भाडेकरारचा खेळ, मुख्यालयी न राहता शिक्षकांचा एचआरएवर डल्ला, शासनाला लाखोंचा चुना, माहोरा शाळेतील शिक्षकांवर एचआरए गैरव्यवहाराचा आरोप, मुख्यालय सोडून भत्ता उचलला, माहोरा शाळेतील प्रकारावर प्रशासन गप्प का? भाडेकरार दाखवून सरकारी पैशांवर डल्ला, माहोरा शाळेतील शिक्षकांवर गंभीर आरोप, माहोरा शाळेत नियमांना हरताळ, मुख्यालयी न राहता एचआरए उचलल्याचा आरोप, मुख्यालय बाहेर राहून एचआरए लुटला, माहोरा शाळेतील प्रकारावर जिल्हा परिषद प्रशासनाच्या भूमिकेवर मात्र प्रश्न, मुख्यालयी न राहता एचआरए उचलणाऱ्या शिक्षकांवर कारवाई कधी होणार? माहोरा शाळेतील प्रकारावर प्रशासनाचे मौन संशयास्पद. सविस्तर वृत्त असे की जाफराबाद तालुक्यातील पीएमसी जिल्हा परिषद प्रशाला माहोरा येथे काही शिक्षक मुख्यालयी न राहता शासनाची दिशाभूल करून घरभाडे भत्ता म्हणजेच एचआरए घेत असल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आलाय. या प्रकरणी संबंधित पुराव्यांसह जिल्हा परिषद प्रशासनाकडे तक्रार दाखल करण्यात आली असूनही अद्याप कोणतीही ठोस कारवाई न झाल्यानं प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालेत. माहिती अधिकारातून प्राप्त झालेल्या कागदपत्रांनुसार काही शिक्षक प्रत्यक्षात मुख्यालयी राहत नसताना भाडेकरार दाखवून शासनाकडून घरभाडे भत्ता घेत असल्याचा आरोप करण्यात आलाय. शासनाच्या नियमानुसार शासकीय शिक्षकांना मुख्यालयी राहणे बंधनकारक असताना त्याचे उघड उल्लंघन होत असल्याचं चित्र समोर आलंय. या प्रकरणी दिनांक 6 फेब्रुवारी 2026 रोजी संबंधित पुराव्यांसह जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार देण्यात आली होती. मात्र आजपर्यंत कोणतीही चौकशी किंवा कारवाई न झाल्यानं नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होतीये. दरम्यान शासनाची आर्थिक फसवणूक करून घरभाडे भत्ता घेतल्याचा आरोप सिद्ध झाल्यास संबंधितांवर शिस्तभंगाची कारवाई तसेच घेतलेला भत्ता वसूल करण्याची मागणी करण्यात आली आहे. त्यासोबतच गरज भासल्यास फौजदारी गुन्हा दाखल करण्याचीही मागणी होतीये. या गंभीर प्रकरणात जिल्हा परिषद प्रशासनाने तात्काळ चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अन्यथा हा मुद्दा उच्च स्तरावर नेण्यात येईल असा इशाराही देण्यात आलाय. झुंजार जनता न्यूज साठी जालना जिल्हा प्रतिनिधी जावेद पठाण, ब्युरो रिपोर्ट.